चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात सोपी आणि पटकन होणारी अशी चिकन बिर्याणी रेसिपी. सगळं साहित्य आणि चिकन आपण कच्चं वापरून ही बिर्याणी बनवणार आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. अर्धा किलो चिकन घेतलं आहे. 10 मिनिटांसाठी मी लिंबू आणि मीठ घालून चिकन भिजायला ठेवलं होतं आणि त्यानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. मिठाने आणि लिंबूने ना चिकनचा जो वास असतो तो निघून जातो, त्यामुळे आपण या पद्धतीने वॉश केलं आहे. त्यानंतर 4 मोठ्या आकाराचे कांदे छान लंब्या लंब्या आकारांमध्ये मी चिरून घेतले आहेत. आता आपण अर्धा किलो चिकनसाठी 600 ग्रॅम तांदूळ घेतले आहेत. बासमती तांदूळ मी घेतलेले आहे बिर्याणीचे. तुम्ही कुठलेही बिर्याणीचे राईस वापरू शकता. मला थोडासा व्हाईट राईस थोडा जास्त बनवायचा आहे, म्हणून मी 500 ग्रॅमसाठी 600 ग्रॅम तांदूळ घेतले आहेत. तुम्ही सेम प्रमाणसुद्धा घेऊ शकता. गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे आणि 4 मोठे चमचे त्यामध्ये तेल टाकले. बिर्याणी म्हटलं तर तेल आपल्याला थोडंसं जास्तच लागतं, त्यामुळे 4 चमचे तेल टाकले. तेल छान गरम झाले. 2 तेजपत्त्याची पानं टाकली आहेत आणि आपण चिरलेला कांदा आता आपण यामध्ये तळून घेऊया. कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आणि असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी सुरुवातीला फास्ट ठेवणार आहे आणि अर्धा कांदा आपला गोल्डन झाला ना की त्यानंतर फ्लेम आपल्याला थोडीशी मीडियम करायची आहे, म्हणजेच ना कांदा आपला असा कुरकुरीत व्हायला हवा. त्यासाठी आपण ही ट्रिक यूज केली आहे. 7 ते 8 मिनिटं झाले आहेत आणि कांदा आपला छान पूर्ण गोल्डन आणि कुरकुरीत झालेला आहे. आता आपण ना गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि पुढची तयारी करूया. बिर्याणीसाठी ना आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे. 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1 छोटा तुकडा जावित्री, अर्धा छोटा चमचा शहाजिरा, 2 मोठी इलायची, 2 छोटी इलायची, त्यानंतर 7 ते 8 काळी मिरी, 1 चक्रफूल, 6 ते 7 लवंग, 1 चमचा जिरा, 1 तेजपत्त्याचं पान आणि थोडंसं दगडफूल घेतलं आहे. त्यानंतर आपण 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत. पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं ना आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. एकत्रित आपण याला वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सगळं साहित्य आपण टाकून घेऊया आणि एकत्रित याचं ना छान बारीक असं वाटण करून घेऊया. पाणी घालण्याची गरज नाही आहे. टोमॅटोच्या पाण्यामध्येच आपलं वाटण तयार होईल. बघू शकताय तुम्ही, वाटण आपलं छान तयार झाले. कांदा थोडासा थंड झाला आहे. आता आपण ना यामध्ये सगळं चिकन टाकून घेऊया. आपण वरतून टाकण्यासाठी कांदा काढलेला नाहीये, यातच आपण सगळा कांदा टाकणार आहे मसाल्यामध्ये. 3 चमचे आले लसूण पेस्ट टाकूया. बिर्याणीला ना आले लसूणची पेस्ट जास्त लागते, त्यामुळे 3 चमचे गच्च भरून घेतले आहेत. त्यानंतर 100 ग्रॅम आपण घट्ट दही घेतलं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आहे दहीचा, घट्ट दही घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा गच्च भरून लाल मिरची पावडर घेतली आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद. आता आपण केलेलं जे वाटण आहे ना गरम मसाला टोमॅटोचं, ते सगळं वाटण आपण यावर आता टाकून घेऊया. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. पुदिन्याची पानं टाकून घेऊया. पुदिन्याची पानं ना कधीही चाकूने कापायची नसतात. अशी हाताने तोडून आपल्याला पुदिन्याची पानं यामध्ये टाकायची आहेत. पुदिना कोथिंबीर मी ऑलरेडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. 1.5 चमचा मीठ टाकूया. 1 चमचा गच्च भरून घेतलाय आणि थोडंसं एक अर्धा चमचा असं घेतलं आहे. आता सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. तेलामध्ये आणि कांद्यामध्ये ना सगळे मसाले आणि चिकन आपलं व्यवस्थित असं मॅरिनेट व्हायला हवं, त्यामुळे मी सगळा मसाला छान एकत्र असा करून घेणार आहे. 5 ते 7 मिनिटं आपण याला छान एकजीव करून घेऊया.
बघू शकताय तुम्ही, छान मसाले आपण एकजीव करून घेतले आहेत। यावर आपण झाकण ठेवून याला साईडला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपण राईस तयार करून घेऊ। कुकरमध्ये 6 ग्लास पाणी टाकलं आहे। 2 तेजपत्त्याची पानं टाकूया, 4 काळी मिरी, 4 लवंग, त्यानंतर 1 हिरवी इलायची, 2 हिरव्या मिरच्या टाकूया, त्यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। 2 चमचे तेल टाकूया, पोहे खायचे 2 चमचे तेल टाकलं आहे। अर्धा लिंबू पिळून घेऊया पाण्यामध्ये। लिंबू पिळल्याने ना तांदूळ सुटसुटीत होतात आणि राईसला फ्लेवर सुद्धा छान येतो। 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्याशिवाय ना आपल्याला तांदूळ यामध्ये टाकायचे नाहीयेत। पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि तांदूळ मी छान धुवून घेतलेले आहेत। आता आपण तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेऊया। पाण्याला उकळी न येता जर आपण तांदूळ यामध्ये टाकले ना तर राईस चिकट होतो, त्यामुळे कधीही ना थंड पाण्यामध्ये राईस टाकू नका। पाणी छान उकळलं त्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। तांदूळ आपल्याला छान 80% आपण कुक करून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे आणि आता आपण 80% तांदूळ कुक होईपर्यंत गॅसवर ठेवूया। साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात, लगेचच तांदूळ 80% आपले कुक होतात। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि 80% तांदूळ आपण ना शिजून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। आता मी गॅस बंद करते। आता आपण बिर्याणी तयार करून घेऊया। 3 हिरव्या मिरच्या टाकते, त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकूया। गॅस आपला अजून बंदच आहे, सगळं रेडी केल्याच्या नंतरच आपण गॅस ऑन करणार आहे। आता आपल्याला यामध्ये ना राईस उकळलेलं जे पाणी आहे म्हणजेच तांदळाची पेज ती टाकायची आहे। 1 पाऊण वाटी मी यामध्ये पेज टाकते, म्हणजेच ना चिकन शिजण्यासाठी आपल्याला याची मदत होईल आणि हे पाणी सुद्धा म्हणजे हे पाणी घातल्याने ना आपल्या बिर्याणीची चव जात नाही। आपण एक्स्ट्रा पाणी घातलं तर चव जाते, त्यामुळे किंवा तुम्ही गरम पाणी घाला, राईसचं पाणी नसेल तर तुम्ही गरम पाणी वापरा। आता आपण ना राईसचं पाणी गाळून आणि आता याच्यावर सगळं टाकून घेऊया। अशा पद्धतीने सगळा राईस आपण टाकून घेऊया। सगळे तांदूळ मी टाकून घेतले आहेत। आता आपल्याला ना ऑरेंज फूड कलर यावर टाकायचा आहे। फूड कलर एकदम ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी चालेल। कोथिंबीर टाकून घेऊया छान, थोडीशी पुदिन्याची पानं सुद्धा टाकून घेऊया। वरतून फ्लेवर छान येतो जेव्हा पुदिन्याची पानं कोथिंबीर छान वाफळले जातात ना, त्याचा फ्लेवर खूप छान येतो। तुम्हाला जर आवडत असेल तर 1 ते 2 चमचे तूप सुद्धा तुम्ही वरतून घालू शकता। मला आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाहीये। अर्ध लिंबाचा रस पिळून घेऊया। सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी ना गॅसची फ्लेम ऑन करते आणि यावर झाकण ठेवून घेते। 15 मिनिटांसाठी बिर्याणी आपण छान कुक करून घेऊया। 15 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला होता आणि 10 मिनिटं बिर्याणी छान वाफेमध्येच ठेवली होती। बघू शकताय तुम्ही, बिर्याणी आपली छान तयार झालेली आहे। सुगंध तर एवढा सुंदर सुटलेला आहे ना, खूप सुंदर सुगंध सुटलाय बिर्याणीचा। तांदूळ बघा आपले राईस किती सुटसुटीत झाले आहेत, अजिबात तांदूळ आपले चिकट झालेले नाहीयेत। सुटसुटीत असा राईस आपला तयार झालेला आहे। बघू शकताय तुम्ही, तांदूळ सुद्धा छान शिजलेले आहेत आणि चिकन सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे। सगळं साहित्य चिकन आपण कच्चं घालून बिर्याणी छान तयार करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा अशी बिर्याणी नक्की ट्राय करून बघा। चिकन बघा किती व्यवस्थित कुक झालंय आपलं, जास्त गाळ झालेलं नाहीये, म्हणजेच बिर्याणीमध्ये ना चिकन चुरा झालेलं नाहीये, व्यवस्थित असं प्रमाणामध्ये शिजलेलं आहे। आता आपण ना बिर्याणी प्लेटीमध्ये काढून घेऊया। एकदम ज्युसी आपली बिर्याणी झालेली आहे, एकदम सुक्की म्हणजे गळ्याला लागेल अशी बिर्याणी आपण बनवलेली नाहीये। खूप छान बिर्याणी झालेली आहे आपली।
मंडळी, तुमच्याकडे कशी बिर्याणी बनवतात आणि माझ्या पद्धतीची ही बिर्याणी तुम्ही कधी बनवली आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नसेल बनवली ना तर तुम्ही अशी बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल. वेळसुद्धा वाचतो, पटकनसुद्धा होते आणि चवीला देखील अप्रतिम होते. चिकन बघा किती छान आपलं शिजलेलं आहे. चला तर मंडळी, झटपट आणि पटकन आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून अशाच छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.